मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्ष यशस्वीपणे कार्यभार सांभाळला। महाराष्ट्राच्या विकासासाठी यशस्वी योजना आणि अभियान त्यांच्या कार्यकाळात राबविले गेलेत। महायुतीचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काम केले। महायुतीच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम केले। सध्या सत्ता स्थापनेसाठी त्यांनी घेतलेली भूमिका खूप मोठी आहे। त्यांचे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष म्हणून मी आभार मानतो। महायुती मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी खूप कामं केली, असेही चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांशी संवाद साधत असताना म्हणाले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे नेऊन पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आणण्याकरता मोठी भूमिका घेतली। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेजींनी या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये काम सुरू केलं। राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मग अजित पवारांची साथ घेऊन या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम केलं। खरं तर एकनाथ शिंदेजी सारखा एक कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांच्या कामातून त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय, विकासाला न्याय, देवेंद्रजीच्या काळातले जे काही प्रकल्प 14 ते 19च्या काळात अपूर्ण होते ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता, मुंबईच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता काम एकनाथजींनी उभं केलं। आणि एकनाथजींनी महायुतीचा एक चेहरा म्हणून आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा या तिघांनी मिळून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना, 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा योजना असेल, शेतकऱ्याचं वीज माफी असेल, या सर्व योजनांना माननीय एकनाथ शिंदेजींनी आमच्या महायुतीचे नेते म्हणून मोठं काम उभं केलं। खरं तर महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे। महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे। मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याकरता अधिक मजबूत करणारी आहे।